डॉक्टर वीर्य जाड दिसतंय म्हणजे स्पर्म काउंट जास्त असणार, पण प्रत्यक्षात हे खरं असेल असं नाहीये। त्यामुळे इजॅक्युलेशनची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर काही वेळा टेक्स्चर, जेव्हा काही दिवस इजॅक्युलेशन होत नाही तेव्हा वीर्य थोडं जाड वाटतं। हे सहसा सीमन एनालिसिस टेस्टमध्ये तपासलं जातं। सामान्यपणे एका इजॅक्युलेशनची फ्रिक्वेन्सी वीर्याच्या थिकनेसवर परिणाम करते का आणि इजॅक्युलेशनची फ्रिक्वेन्सी खरंच वीर्याच्या थिकनेसवर परिणाम करते का। स्पर्म काउंट आणि स्पर्म मॉर्टिलिटी बद्दल सांगतात। फक्त वीर्य जाड आहे की पातळ यावरून स्पर्म हेल्थ ठरवणं योग्य नाहीये। काही पुरुष क्लिनिकमध्ये येऊन एक खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगतात। ते म्हणतात, डॉक्टर, जेव्हा काही दिवस इजॅक्युलेशन होत नाही तेव्हा वीर्य थोडं जाड वाटतं, पण जर सेक्स किंवा मॅस्टर्बेशन वारंवार होत असेल तर कधी कधी ते थोडं पातळ दिसतं। मग लगेच प्रश्न येतो की हे नॉर्मल आहे का आणि इजॅक्युलेशनची फ्रिक्वेन्सी खरंच वीर्याच्या थिकनेसवर परिणाम करते का। यासोबतच अजून एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांना पडतो। फर्टिलिटी बद्दल बोलताना डॉक्टर नेहमी स्पर्म काउंट आणि स्पर्म मॉर्टिलिटी बद्दल सांगतात, पण हे नेमकं दोन्ही शब्द काय आहेत आणि हे महत्त्वाचे आहेत का? याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे जाणून घेणार आहोत आपण आज। 1985 पासून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक लोकांच्या सेवेत असून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सना सेक्शुअल हेल्थ बद्दल, फर्टिलिटी बाबत मार्गदर्शन देत आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांच्या शाखा असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे। इथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी ते पुणे आणि मुंबईला असतात। एक प्रॅक्टिकल प्रश्न समजून घेऊया। इजॅक्युलेशनची फ्रिक्वेन्सी वीर्याच्या थिकनेसवर परिणाम करते का? डॉक्टर मुंदडा सांगतात की काही प्रमाणात बदल असू शकतो आणि तो बहुतेक वेळा पूर्णपणे नॉर्मल आहे। जर एखाद्या पुरुषाला काही दिवस इजॅक्युलेशन झालं नसेल तर त्या काळात सीमन शरीरामध्ये साठवलं जातं, त्यामुळे इजॅक्युलेशन झाल्यावर वीर्य थोडं जाड किंवा थिक वाटू शकतं। पण जर मॅस्टर्बेशन किंवा सेक्स वारंवार होत असेल तर काही वेळा वीर्य थोडं पातळ दिसू शकतं, कारण शरीराला लगेच नवीन सीमन तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो। त्यामुळे इजॅक्युलेशनची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर काही वेळा टेक्स्चर थोडासा फरक जाणवू शकतो। मात्र याचा अर्थ असा नाही की स्पर्म क्वालिटी खराब झाली आहे। हा शरीराचा नॉर्मल प्रोसेसचा एक भाग असू शकतो। त्यामुळे फक्त वीर्य जाड आहे की पातळ यावरून स्पर्म हेल्थ ठरवणं योग्य नाहीये। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्म काउंट म्हणजे काय। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्पर्म काउंट म्हणजे सीमनच्या एका सॅम्पलमध्ये किती स्पर्म सेल आहे हे मोजणं। हे सहसा सीमन एनालिसिस टेस्टमध्ये तपासलं जातं। सामान्यपणे एका मिलीलिटर सीमनमध्ये लाखो स्पर्म्स असू शकतात। जर स्पर्म काउंट खूप कमी असेल तर कन्सेप्शन होण्याची शक्यता कमी होऊ शकते, पण फर्टिलिटी फक्त स्पर्म काउंटवर अवलंबून नसते। इथे अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असतो स्पर्म मॉर्टिलिटी। स्पर्म मॉर्टिलिटी म्हणजे स्पर्म किती चांगल्या प्रकारे हालचाल करू शकतो, कारण स्पर्म स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये पुढे जाऊन 1 पर्यंत पोहोचावं लागतं। जर स्पर्म योग्य प्रकारे मूव्ह करू शकत नसतील तर फर्टिलायझेशन होणं कठीण होऊ शकतं। म्हणूनच सीमन एनालिसिसमध्ये फक्त स्पर्म काउंट पाहिलं जात नाही, तर स्पर्म मॉर्टिलिटी आणि स्पर्म मॉर्फोलॉजी म्हणजे आकार व स्ट्रक्चर देखील तपासला जातो। या सर्व गोष्टी मिळून स्पर्म हेल्थ बद्दल अधिक स्पष्ट माहिती देता येते। डॉक्टर सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक पुरुष येऊन म्हणतात, डॉक्टर वीर्य जाड दिसतंय म्हणजे स्पर्म काउंट जास्त असणार, पण प्रत्यक्षात हे खरं असेल असं नाहीये। वीर्याचा थिकनेस आणि स्पर्म काउंट याचा थेट संबंध असतोच असा नाही। म्हणूनच फर्टिलिटी बद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी सायंटिफिक टेस्टिंग खूप महत्त्वाची असते। अंदाज लावण्यापेक्षा सीमन एनालिसिस करून स्पष्ट माहिती मिळवणं हा योग्य मार्ग आहे। यासाठी लाईफस्टाईल देखील तितकीच महत्त्वाची असते। बॅलन्स डाएट घेणं, नियमित एक्सरसाइज करणं, पुरेशी झोप घेणं, स्ट्रेस कंट्रोल करणं आणि स्मोकिंग किंवा अल्कोहोल कमी ठेवणं या गोष्टी स्पर्म हेल्थसाठी फायदेशीर असतात। शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की वीर्याचा थिकनेस कधी जाड असू शकतो, कधी पातळ असू शकतो आणि हे नॉर्मल आहे। पण फर्टिलिटी बद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी स्पर्म काउंट आणि स्पर्म मॉर्टिलिटी यासारख्या सायंटिफिक पॅरामीटर समजून घेणं इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला स्पर्म हेल्थ किंवा फर्टिलिटी बद्दल काही शंका असतील तर तज्ञ डॉक्टरांचा नक्की एकदा सल्ला घ्या। डॉक्टर उमेश मुंदडा आणि आशा किरण तुमच्यासाठी नेहमी हजर आहे। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा।